शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटल्यानंतर देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आता याच दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे नाराज नगरसेवक भाजपाच्या संपर्कात येत असल्याचा गौप्यस्फोट भाजपा सभागृह नेते गणेश खनकर यांनी केला आहे। असं आहे की आता जे काही सुरू आहे ते तुमच्या समोर आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये गेल्या 4 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुठलंही धोरण नाही आहे, कुठलंही धोरण नाही। सभागृहात गोंधळ घालणं, आम्ही 4 माजी महापौर आहोत, आमचा सन्मान राखला पाहिजे। बजेटच्या भाषणामध्ये ते तुम्ही बघितलं असेल, पैठणी, पुरणपोळी, चटणी, चिकन, मटण याच्यावरती 3 तास विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण झालं। असं आहे, नगरसेवकांना आपल्या भविष्याची चिंता आहे, त्यांना आपापल्या परिसरात विकास करायचा आहे आणि विकास करत असताना ज्या पार्श्वभूमीतनं ते आलेत ते लोकांसमोर ठळकपणे न्यायचं। ते जेव्हा नसतं तेव्हा काय होतं ते आत्ता मुंबई महापालिकेत तुम्हाला दिसेल। आणि आठवत असेल की मी सभागृह नेता झाल्यानंतर माझ्या 2-3 प्रेसमध्ये म्हणालो होतो की समोर किशोरीताई बसलेल्या आहेत, त्या माझ्याकडे बघत असतात, पण त्यांच्या मागून किती नगरसेवक माझ्याकडे कसे बघत असतात हे तुम्हाला लवकरच कळेल। आणि आजही तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही, थोडं थांबा, बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। पण ते किती नगरसेवक असतात? असं आहे की फॉर्म्युला कधी फार सांगायचा नसतो। कोका कोलाचा फॉर्म्युला कधी कळला का तुम्हाला? तर नाही कळला। तसा आकडा देऊ तुम्हाला, लवकरच देऊ। फॉर्म्युला काय ते नका विचारू, पण कधीतरी तुम्हाला आकडा देऊ एवढं कन्फर्म सांगतो। मिशन टायगर जे नाव दिलं होतं तेच आता पालिकेत भाजपा अंमलात आणणार ही शिवसेना शिंदेकडे। कोणी कुठे जायचं हा ज्याचा प्रश्न आहे आणि कुणाबरोबर राहून आपण अधिक चांगलं काम करू शकतोय ज्याला त्याला चांगलं समजतं। त्यामुळे आमचे दरवाजे उघडे आहेत आणि आमची अट एकच आहे, आम्ही हिंदुत्वाला बांधील आहोत। भारत माता की जय म्हणताना मागे पुढे बघायचं नाही, विचारांची ठाम असलं पाहिजे आणि मुंबईकरांची बांधिलकी असलं पाहिजे। आमचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन आहेत, या मुंबईचा विकास करूया। हे बेगडी प्रेम आहे ना, निवडणूक आली रे आली की मराठी माणसाच्या नावावर मराठी माणसांनाच ब्लॅकमेल करायचं गेली अनेक वर्ष सुरू आहे। हे आम्ही हे थांबवलंय आणि आता खऱ्या मुंबईच्या विकासासाठी आम्ही सुरुवात करतोय। ज्याला ज्याला वाटतं आमच्या सोबत आलं पाहिजे, या, तुमचं स्वागत आहे। 4 माजी महापौरांचा जो हा तोरा आहे तुम्ही वारंवार सांगता, या तोऱ्यालाच कंटाळून ही नगरसेवक भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं होऊ शकतं, कारण मी त्याही वेळेला सभागृहात हे म्हणालो होतो की गेल्या वेळेला हे माजी महापौर कुठे बसत होते सगळ्यांनी बघितलं। याच वेळेला काय नवीन प्रश्न आहे? शिवसेनेमध्ये उभाठामध्ये प्रचंड खदखद आहे, त्यांच्या नगरसेवकांना बोलून दिलं जात नाही, काय विषय मांडायचे त्यांना कोणी सांगत नाही, काही नेत्यांची मनमानी तिकडे सुरू असते, जी बातमी माझ्याकडे आहे। त्यामुळे त्यांच्यातही प्रचंड खदखद आहे आणि कधीतरी याचा स्फोट होईल एवढं मात्र नक्की सांगतो। ऑपरेशन टायगर राबवत असताना संजय राऊत म्हणाले की खासदारांना 15-15 कोटी रुपये दिले जातात, हाच दर मुंबई महानगरपालिकेमध्ये लागू राहील? बघा, संजय राऊत काय म्हणतात यावर फार प्रतिक्रिया द्यायची गरज नसते, पण मी एवढं नक्की सांगतो तुम्हाला। बघा, आपल्याकडे जे काही पुराण वाचलं जातं त्यामध्ये असं आपण म्हणतो की पश्चात काय लिहिलेलं आहे, कोणाचं काय भविष्य आहे हे चित्रगुप्ताला बरोबर माहिती आहे यमराजांच्या नंतर। आणि जे संजय राऊत रोज बोलत असतात हे सगळं ऐकल्यानंतर मला याची पूर्ण खात्री झालेली आहे की संजय राऊत हे नक्कीच चित्रगुप्ताच्या दरवाजामध्ये त्याचे दरबान, त्याचे गडी म्हणून काम करत असेल। काय कुठे घडलंय, काय झालंय संजय राऊतांनाच कसं कळतो? आणि आरोप करताना मग संजय राऊतांनी एका प्रश्नाचं उत्तर जरूर द्यावं। 2019 साली तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढलात आणि तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन त्यांच्यासोबत सरकार बनवलं, तेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरेंनी किती पैसे दिले लोकांना? कधीतरी याचा आकडा द्या ना। तुम्ही दुसऱ्यांवर आरोप करता, तुम्ही त्यावेळेला जे सरकार बनवलं हिंदुत्वाशी तडजोड करून, हिंदुत्वाला काडीमोड देऊन, त्यावेळेला तुम्ही लोकांना किती पैसे वाटले, तो किती खोके दिलेत
काहीतरी सांगा. दरवेळेला तुम्ही दुसऱ्याचा उल्लेख करता, त्यामुळे चित्रगुप्ताकडे धरण्यांचं रेकॉर्ड पडलेला असतो. या तर तुम्ही त्याच्या घरचे गडी म्हणून काम केलेलं असेल किंवा त्याचे दरवान असाल, म्हणूनच तुम्हाला दरवेळेला हे आकडे माहिती असतात. काहीतरी जरा पुराव्यासोबत बोला, फार बरं होईल. गणेश खनकर यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे का? नेमके किती नगरसेवक भाजपच्या संपर्कात येणार आहेत आणि आगामी काळामध्ये पालिकेच्या राजकारणात कोणतं समीकरण आकार घेतं आहे, हा तर येणारा काळ ठरवेल.